असतील ते अनधिकृत घरं पाडल्या गेले पाहिजे. आज बंडारा बंदचं हे करा. हे आमचे पीआय क्राईम आहे इथे आहे, चांगले आहे, त्यांच्याकडे हात आपण देतो. जिथे साहेब मला मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या लिहून घ्या तुम्ही, मला पाहिजे ह्या गोष्टी. एक पहिली गोष्ट म्हणजे त्या बाईने सांगितले 9 माणसं होते, अल्पवयीन नाही, 4 बाया होत्या, 4 बाया होत्या, लहान लहान 10-12 वर्षाचे पोरं बाळ होते आणि काही पोरं होते. तेही 10-12 वर्षाचे जेवढे हरामखोर असतात. मारलं ते बालिक होते, बालिक होते. आणि ज्याला नाही ठीक आहे. बरं ते आणणं म्हणजे 12 जण साधारणतः झाले, 8-2-12 ऍडल्ट आणि त्याच्यानंतर जे असं चिल्लर त्याच्या घरातले जेवढे असत एवढे सगळे आला. दुसरी एक महत्वाची गोष्ट की हे आरोपी कुठे राहतात, अधिकृत राहतात, अनधिकृत राहतात. त्या एरियामध्ये सर्व्हिलन्स करून, कोम्बिंग करून, पूर्ण आधार कार्ड चेक करून कोणते कोणते बांगलादेशी त्याच्यामधले आहे. हो, आलं लक्षात. कोणते कोणते बांगलादेशी आणि कोणते कोणते अवैध धंदे तिथून चालतात. आणि रेल्वे स्टेशनच्या तिथे जे कोणी हॉकर्स असतील, जे कोणी तिथं धंदे करत असेल त्याची यादी. त्या गुटखेवाला कोण आहे त्याचाही हात आहे म्हणते याच्यामध्ये. काय नाव आहे त्याचं? जावेद. त्याचा हात आहे म्हणते यांना पोचण्यात. त्या जावेदला इन्क्वायरीला बोलवा. गुटखा किंग जावेद कोट्यावधी रुपये घेऊन हे धंदे करते. ठीक आहे. हा, त्याला इन्क्वायरीला बोलावलं पाहिजे याच्यामध्ये, त्या मर्डरच्या संदर्भात. कारण का हे पोचतात ना त्याच्या पैशानी. आरपीआई को बुलाओ सर, उनके धंधे अवैध उनके वजह से चलते। आरपीआई को बुलाओ सर, आरपीआई को बुलाओ, उनको पूरे अवैध धंधे चला के उनको बुलाओ सर, पूरे ट्रेना के अंदर वो लोग चला के। काय काय करतो आशू? 2 वर्षाच्या आधी म्हणजे असे पोरं चालले तिकडे आम्हाला जवळ जाय त्याच्या गावाचं. डायरेक्ट नुसतं सोडलं तर तो सापडली मध्ये लागली. 2 वर्षाच्या आधी याचं काही गोष्ट नव्हती का? नाकाच्या टाइममध्ये जरी स्वतःच्या मेहनतीनं करत एकदम चुकीचं आहे सर. दहशत पसरने का और दूसरा ये महिलाओं का जो रोल है, तो पिछले 3 केस में मैं आपको बता सकता हूँ कि कैसे ये महिलाएं संगठित होकर आ रही है. पेजरपुरा पुलिस स्टेशन, उसके बाद नगर पुलिस स्टेशन में, दोनों पुलिस स्टेशन में एक नवजात के केस में जब हम वहाँ पे गए थे, आपका स्टाफ भी साथ में था, लेकिन गाड़ीनगर में जब मैंने पहले पीआई को बताया कि यहाँ जा रहा है तो हमको लेडीज कांस्टेबल साथ में 5-6 लेडीज कांस्टेबल लेके गए. और जैसी वो औरतें वो लड़की को छुड़ाने के लिए आ रही थी तो ये लेडीज कांस्टेबल ने उनको रोका. हम मात्र 3 मिनट में वो लड़की ड्रेस निकालती थी, उसको लेके वहां से गए. तो कहीं न कहीं ये मुस्लिम लोग संगठित रूप से महिलाओं को आगे कर रहे हैं. जैसे हमारे पुरुष हाथ डालने के लिए घबरा रहे हैं, यह गंभीर बात है, इसके भी तरफ देखना जरूरी है. त्यांनी यांना म्हणजे मागच्याही पोलीस आयुक्तांना, याही पोलीस आयुक्तांना मी वारंवार सांगितलं की बडनेरामध्ये रजानगर, बडनेरामध्ये अलमास नगरचा मागचा भाग म्हणजे विठ्ठलवाडीचा परिसर आणि तिसरा चन्मनगरचा मागचा भाग. मला सांगा, या 2 वर्षामध्ये शेकडोनी संख्या वाढली, गावातला क्राईम वाढला. ते सगळे बांगलादेशी वारंवार विनंत्या करावं की एकदा यांना तपासा, यांचे आधार कार्ड तपासा. हे आहे कोण लोक, यांच्या भाषा वेगळ्या आहे, हे भुट्टे चोऱ्या करतात, हे लोकांच्या घरामध्ये घुसतात रात्रीचे, गावामध्ये यांनी घाण करणं सुरू केली आहे. सगळी चौकात रंगबाजी आहे. यांना दिसत नाही का, पोलिसांना दिसत नाही का चांदणी चौकामध्ये काय जिथून रेल्वे स्टेशनकडे आपण वळतो तिथे खुलेआम रस्त्यावर लोक दारू पितात. शेकडो लोक तिथे संध्याकाळ सकाळ असतात. जाणं येणं मुश्किल आहे.
घरच्या बायकाला बसून ठेवा नाही तर त्याच्या बापाला बसून ठेवा. 10 वेळा तर सांगतो. असे युजलेस काम करतात. आणि तुम्ही आहे जेसीबी, तुम्ही काहीच करत नाही. दरारा असला पाहिजे ठाणेदाराचा. काही तर दरारा असला पाहिजे. काही तर दरारा असला पाहिजे. पेट्रोलिंग करत असेल तर त्या ऑलमोस्ट नगर मध्ये जात असेल तर घाबरले तर पाहिजे. साहेब इथे एमडी ड्रगचा सगळ्यात जास्त विषय आहे. त्यामुळे ज्या अशा मर्डरच्या वगैरे घटना घडल्या सर्रास तुम्ही पांडेल्यावर करून विकून आणि एमडी ड्रग इथे. सर्वच्या सर्व फोर्स अख्ख्या शहराचा रात्रीचा या साईनगर आणि घरपड्या जिथं झाल्या तिथं कमीत कमी आम्ही 50 ते 100 लोक रात्री तुमच्या एसआरपीच्या पोलिसांच्या घरी झाल्या आपण त्या भागातल्या नागरिकांना विचारू शकता साहेब. रात्री मी स्वतः नागरिकांची भेट घेऊन त्यांना घेऊन 50 कुठेतरी एका ठिकाणी माझा तुम्ही करता दोघे जण. माझा तो प्रश्न नाही आहे. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही ऍग्रीटाईट करा. करतो जरा पैसे खाणं बंद करा. आम्ही चांगलं काम करतो याच्यात निश्चितपणे चांगलं काम करतो. नाही मी सांगतो नाही हे हप्ता असल्याशिवाय भेटलो की हप्ता असल्याशिवाय माणूस असा शांत बसू शकत नाही कोणताच पोलीसवाला. सर ते पीआय आरपीएफला बोलवलं आहे सर इथं. बोला ना. हो त्यांच्या अवेजमध्ये नाही इथं 2 नंबरचे धंदे पूर्ण तेच चालवतात. पूर्ण मॅडम कलेक्शन हार आहे 2 नंबरचं पूर्ण. क्रिमिनल लोकांच्या अधिकृतपणे याद्या आज पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर करू शकतो. आज आणि दुसरा भाग ते गावामध्ये सांगतात की आम्ही पोलिसांना आता जे पकडले त्याचे आधार कार्ड आहे का? त्याचं काय बोलत आधार कार्ड पकडू. आपण सगळ्यात आधारच नाही. आपण सगळं चेक करू. नाही आधारवर एखादं असू शकतं त्याचे टीसी सगळं काढलं तेव्हा मी आता 4 दिवसाआधी 4 लोक पकडून आणले होते बांगलादेशी. तुम्ही काय कारवाई केली सांगा बरं साहेबांसोबत. सर तुम्ही प्लीज सांगा. मी 4 जण 5 जण पकडून आणले. काय कारवाई केली? 6 दिवसापासून गाडी घेऊन फिरत होते. काही डॉक्युमेंट्स नाही ना लायसन्स नाही काही नाही. पुरे 4-5 बांगलादेशी मी स्वतः पकडून आणले इथं ठाण्यात आणि त्याच्यावर काहीच कारवाई नाही झाली. सांगा काय कारवाई झाली विचारले. सर आपण एसआरआय पाहिला का त्यांचा किती कुठं आहे काय? आधार कार्ड तर चिल्लर चीज झाली ना. कोणी बनवते सर आधार कार्ड? ठीक आहे त्यांच्या आणखी अँटीसिडेंट्स आणि आधार कार्डवर आपल्याला लगेच डिक्लेअर नाही करता येणार. आधार जरी असलं तरी तो बांगलादेशी असू शकतो एखाद्या त्यांनी जर काही चुकीचे डॉक्युमेंट दिले आणि बनवलं तर. मग यांनी काय केलं? यांनी आणल्यानंतर साहेब त्यांचे सगळे डॉक्युमेंट बनवले. त्या मालकाला बोलवला, सुपरवायझरला बोलवला, 2 दिवस इथं बसवलं. रिपोर्ट आम्ही नगरपालिकेला यांचा अगोदर नगरपालिकेला बोलत चला नुसतं पत्र पाठवून होणार नाही. काय होतं की टपालात पत्र पडलं तर काय त्यांना काय गेलं नाही. काय होतं ना. कोण मालक होता? कंपनीचा आहे. कुठली कंपनी? प्रदीप कॉलेजचे कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि त्याला बोलावला म्हणून त्यातला एक सुपरवायझर पण आला होता. तो पण आला. आल्यानंतर प्रत्येक ह्याच्यावर कारवाई करते साहेब. आगे बढ़ेगी ना पण दादा कारवाई नहीं आगे बढ़ेगा. नेक खोल के क्या तुम्ही साहेब तुम्ही आले शिवराज वस्तीवरून काहीतरी आहे नाही काहीच नाही. साहेब तुम्ही साक्षात आले इथं म्हणून हिंदूच्या घरी मागणी करायला गेली की तुमची
फुलजी आम्हाला द्या. एवढ्या हिंमता वाढल्या याच्या. वारीचा धंदावाला माणूस आहे. 70 खुले आम धंदा धंदे. तुम्ही साक्षात आले साहेब इथे म्हणून मी काहीतरी बरोबर पाडलं. धंधे पे देखो खालो नहीं करते अगर ऐसा करेंगे अरे अभी भी जो चलेगी तो भाटोड़ी बाजार में तो अभी भी खुलेआम चले धंधे। सब साहब को कितनी बार बोला मैंने, कितनी बार वीडियो डाला है फेसबुक पर, कितनी बार कुछ सब कुछ किया हुआ है, कुछ भी कार्रवाई होती नहीं यहाँ पर। गाव काय कुछ भी कार्रवाई होते ही नहीं कुछ भी। जेव्हा जेव्हा हे येतात आम्ही कारवाई करतो 100%. आता तर साहेब आता खुलेआम धंदा चालू आहे. आता इथं बसल्या तुम्ही तरी आपण कारवाई करू. हा. म्हणून लोकांनी एखादं आणि त्यांच्या त्याचमुळे त्याची हिंमत वाढत चालली आहे. पैसे येऊन राहिले हिंमत वाढली. डीसीपी पर्यंत जाईल का राजू सगळ्या सामान्य माणूस डीसीपी पर्यंत जाईल का ठाणेदारापर्यंत जाईल? कारवाई न करण्याचं कारण तर सांगा. मग ते ठाणेदारापर्यंत जाईल. सर प्रत्येक महिन्यात एक अप्लिकेशन आहे, 2 अप्लिकेशन आहे आमचे प्रत्येक महिन्यात. गो तस्करीसाठी अप्लिकेशन आहे, त्याच्यानंतर लॉजियाच्या प्रकरणात अप्लिकेशन आहे, त्याच्यानंतर बांगलादेशच्या प्रकरणात अप्लिकेशन आहे, 2 नंबरच्या धंदे वरलीसाठी अप्लिकेशन आहे. काहीही कारवाई होत नाही, काहीही कारवाई होत नाही. आधी साक्षात पोलीस साहेब आले म्हणून हे काहीतरी पाडलं जरूर राहिलं. तू इथे आहे का बड्डेला गोव्यामध्ये? तुलाही लक्षात नाही? आहे ना सर लक्षात नाही. काय लक्षात? यांचं जे प्रकरण होतं ते बांगलादेशी म्हणतात त्यांचं पूर्ण डिटेल चौकशी केली मी. ते मालदा टाउनचे लोक आहेत आणि प्रदीप मानकर म्हणून ठेकेदार आहेत आपले अकोल्याचे. त्यांचं ते टॉवर जे असतात ना 33 KVचं त्याचं ते टॉवर बांधण्याचं काम ते करतात. स्वतः इथे येऊन सर त्यांना 2 तास होते. त्यांनी गाडी पण रात्रभर हॉल्ट ठेवली आहे आणि प्रदीपाला फोन पण केला होता की ते कसं चेक कर, पण ते काही निष्पन्नच झालं नाही. 2 नंबर साहेब 307 होते तरी पोलीस मॅनेज करून घेते. 307 बाबत आमचा अत्यंत कडक धोरण आहे. काल रात्री सुद्धा आम्ही 307 दोन वेळेस चाकू चालली तर गावात 2 वेळेस धंद्यावर. छोटा जरी गुन्हा असेल तरी ते गरीब लोकांना पैसे देतात आणि ते मॅनेज होऊन जातात बिचारे. त्याची बेल होऊ नये म्हणून आम्ही छोटा गुन्हा असेल तरी प्रिव्हेंटिव्ह व्हावा आणि याच्याकरता आम्ही 307 दाखल करतो. 324-26 ला सुद्धा बऱ्याच वेळा. काही गोष्टी त्या कमिशनरला बोलावं सौम्य चांडक. तुम्ही डायरेक्ट सौम्य चांडकला ज्या अनधिकृत असतात तर त्या रोकडे काढायसाठी 1-2 दिवसात नाही आज जे इन्व्हॉल्ड आहे त्यांचं अनधिकृत घर असेल तर ते पाडल्या गेलं पाहिजे. त्या माल लावून राऊत ते फोन लावायला सांगू साहेब. आज बोलवा कॉर्पोरेशनच्या लोकांना आणि क्राईम वाले किती वेळा सांगतात. नाही की ते बांगलादेशी आहेत का हे चेक किती वेळा आरोपी पकडून आणता बाहेर. आरोपी सगळे आज दिवसभरात पाडवले. माया पाहिजे माया. महिला पण आहे. महिला पण आहे. तेवढे पाहिजे जेवढ्या होत्या तेवढे पाहिजे. त्याला काय पोस्टमॉर्टम भेट नाही का? एका रात्री आणि अंत्यसंस्कार करणारे साहेब पकडले. सांगतो ऐकून घ्या.